नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय सांबर. तर उडपी स्टाईलने मी आज ही सांबारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. जसे हॉटेलमध्ये बनवतात त्याच पद्धतीने इथे मी आज सिक्रेट मसाला बनवून हे उडपी सांबर बनवणार आहे. खूप छान मस्त असं ही टेस्टी सांबर बनणार आहे. तर पहिल्यांदा आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. आता पाणी घालायचं आहे डाळीमध्ये आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर डाळीवरती पॉलिश वगैरे लावलेलं असतं म्हणून आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर आता आपण ही डाळ चोळून छान धुवून घेतलेली आहे. तर आता आपण या डाळीमध्ये डाळ शिजू घालताना इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर दुधी भोपळा घेतलेला आहे, शेवग्याची शेंग आणि गाजर, थोडंसं हिरव्या मिरच्या. तुम्हाला जर अजून काय भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही इथे करू शकता. तर शेवग्याची शेंगेची जास्त साल काढायची नाही, थोडीशीच काढायची आहे. तर आता इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये आता आपण तुरीची डाळ घालूया आणि ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या होत्या, दुधी भोपळा आणि गाजर आणि मिरची घालायचं आहे. तर तुम्ही इथे दुसऱ्या भाज्याही घालू शकता, बटाटा किंवा वांगं किंवा दुसरा जो लाल भोपळा असतो तोही घातला तरी चालेल. तर इथे आता आपण हळद, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि इथे आपण तेल घातलेलं आहे आणि पाणी. तर इथे मी टोमॅटोही घातलेलं होतं. टोमॅटो घालतेवेळी माझा व्हिडिओ बंद होता त्यामुळे मी दाखवू शकली नाही. जो आपण सिक्रेट मसाला बनवणार आहे ते इथे मी साहित्य घेतलेलं आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य आपण पॅनमध्ये घालूया. तर हा सिक्रेट मसाला खूप छान टेस्टी लागतो सांबार मसाल्यामध्ये. तर उडपी स्टाईलने आपण ही रेसिपी बनवतो आहे म्हटल्यानंतर हा उडपीचा खास मसाला आहे सांबारचा. तर इथे मी हरभऱ्याची डाळ थोडीशी, उडदाची डाळ थोडीशी, धने अख्खे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आहे. आणि इथे आपण काश्मीरी मिरची घेतलेली आहे. तुम्ही बेडगी मिरचीचाही वापर करू शकता. गरम पाण्यामध्ये मी एक अर्धा तास भिजत घातलेल्या होत्या. तर हे झालं आपलं आता सिक्रेट मसाल्याचं साहित्य. तर आता हे हलकंसं भाजून घेतलेलं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. तर इथे मी थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि इथे आपण ज्या भिजवलेल्या मिरच्या आहेत त्याही घालायच्या आहेत. तर हे आता आपण वाटून घेऊया. तर इथे हा आपला सांबारचा सिक्रेट मसाला वाटून छान झालेला आहे. तर आता इकडे आपली डाळ पण मस्त शिजलेली आहे तुरीची आणि या डाळीमधील आपण आता ह्या शेंगा काढून घेणार आहोत. कारण की आपल्याला ही डाळ स्मॅश करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला ह्या अख्ख्या अशा शेंगा राहिल्या पाहिजेत म्हणून आपल्याला ह्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण सर्व शेंगा काढून घेतलेल्या आहेत. आता जी आहे डाळ ती आता आपण छान घोटून घ्यायची आहे. छान घोटल्यामुळे खूप छान मस्त अशी टेस्ट येते आणि मिळून पण मस्त असं हे सांबार बनतं. तर कढईमध्ये मी तेल घातलेली आहे, जिरे घालूया आणि मोहरी घालूया. आता आपण कांदा घातलेला आहे उभा स्लाइस करून आणि कढीपत्ता घातलेला आहे. कांद्याचा कलर चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा तिकडे भाजतोय तोपर्यंत मी छान इकडे डाळही छान घोटून घेतलेली आहे. आता आपण हा कांदा छान परतून घेतलेला आहे. तर टोमॅटो मी शिजतेवेळीच घातलेली होती डाळ शिजवताना, त्यामुळे इथे मी टोमॅटो वापरलेला नाही. आता आपण इथे हिंग थोडासा घालायचा आहे. इथे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि नंतर इथे लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे. आता हे मसाले आपण कांद्यासोबत चांगले परतून घेऊया. आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपण जी डाळ घोटून घेतलेली होती ती घालायची आहे आणि आता ज्या शेंगा काढून ठेवलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि आपण इथे चिंचेचा कोळ घालणार आहोत. चिंचेचं पाणी केलेलं होतं ते घालायचं आहे कारण की हे आंबट गोड असं चवीचं सांबर असतं. आता आपण जो मसाला बनवलेला होता सिक्रेट तो मसाला वरतून घालायचा आहे. परतताना आपल्याला मसाले घालायचे नाहीत कारण की आपण डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर डाळ घातल्यानंतर हा मसाला घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण हा सिक्रेट मसाला वरतून घातलेला आहे. वरतूनच घालायचा आहे. खूप छान चव लागते. अशाच पद्धतीने तिकडे बनवतात उडपी स्टाईलने. आता आपण इथे गूळ घातलेला आहे. सांबारमध्ये गूळ आणि चिंचेचा कोळ असतो, त्याशिवाय हे सांबार बनत नसते आणि टेस्टी लागत नसते. आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक अर्धा ते 1 मिनिट चांगलं खदखद हे उकळवून घ्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. म्हणजे सर्व मसाले, चिंचेचा कोळ, गूळ हा विरघळला पाहिजे आणि छान अशी चव उतरली पाहिजे. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि तुम्ही कलरही बघू शकता. कलर आपण कारण की इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे, बेडगी मिरचीचा, आणि मसाला पण छान असा बारीक केलेला होता उडपी स्टाईलचा सिक्रेट. त्यामुळे इथे मस्त अशी चवी छान झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. तर इथे आपला मस्त सांबार तयार झालेला आहे. तर हे सांबार
चविष्ट पण लागते. उडपी स्टाईलने तुम्ही एकदा हे सांबार बनवून बघा. आणि मी इथे सांबारासोबत मेदू वडे बनवलेले आहेत आणि या सांबारसोबत तुम्ही इडलीही खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? सिक्रेट मसाला वापरून उडपी स्टाईलने सांबार. रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.